मी तिला हुडकितो ते मला हुडकितो अशी परिस्थिती त्याची. मग नसते गवले पोरं म्हणली ती म्हातारी मारली. आपण आता पंढरपुरात पोहोचलो आहे आणि पंढरपुरामध्ये आपण विविध वारकऱ्यांच्या मुलाखती घेणार आहोत. नेमकं त्यांची वारी कशी होते, वारीमधील गमती जमती असतील, वारीमधील काही अविस्मरणीय आठवणी असतील वारकऱ्यांच्या, त्या आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देणार आहे. म्हणे गर्भवाची सुखी घालावे त्यावेळेस मंडळी गवली. मंत्र म्हणल्यानंतर आमची मंडळी गवली. कशी कशी कशामुळे मंडळी तुमच्यापासून बाजूला गेली? मी आंघोळ पहिली केली. आंघोळ केल्यानंतर मी आलो ती मंडळी गेली. पण त्यावेळेस पूर्व पश्चिम नाव होती, दक्षिण उत्तर झाली, दोघांची भेट नाही. मी तिला हुडकितो ते मला हुडकितो अशी परिस्थिती त्याची. मग नसते गवले पोरं म्हणली ती म्हातारी मारली. मग काय करायचं त्याकरता सुंदर झाले. म्हातारी काही वेळानंतर गावल्यानंतर म्हातारी काय म्हटली, तुमचं काय संभाषण झालं दोघांचं? म्हातारी म्हणजे बरं झालं गाठ पडली. मी नसते आली तर बरं झाला. माझ्या घाटात म्हातारी हातचे आणि वारीला पण अंघोळ कपडे घातले काढण्याला गेलो. दोघाला जशी एकाला मिळतात. कशामुळे झालं? लक्ष्मी आली ना. अशी परिस्थिती घडत आली. आता 7वी वारी माझी आनंदात चालली. दोघ जण सोबतच वारी करतात. हा गमजा हाताला बांधायचा आणि मागे चलती आनंदात चलती. आता यापर्यंत तरी पाठवली. भांडणं वगैरे करते का काय? नाही आता तुम्ही कशी भांडणं कधी पाठवा जात जनाला गाणं म्हणती चलती बरं का. आता आनंद चाललंय. पहिल्यापेक्षा 100% वारी झाल्यापासून माझं आलस्याचं कल्याण झालं. बसून असतो खावळा सोनाला खावळा ना गाड्याला ना बाहेर सुन म्हणून आणू जेवायला जर जमा आण का शेत काय खायचं मग वारीत काय शिकला? सगळ्यात महत्वाचं, वारीतली कुठली गोष्ट आणि आपल्या घरातली कुठली गोष्ट आपल्याला तुम्हाला याच्यातनं शिकायला मिळाली? तिथं हातरान कानरान कुठं घरी उशाला आण तांब्या बोरून आण. चांगली भाजी असतं खाण्याच्या माझं काय ते वगैरे बघायचं. तिथं वारीत खायला नसलं गप बसायचं, कांगऱ्या नसलं पोतं हातरायचं, पोस तर गपकुट झोपायचं खाली झोपायचं. कांदा भाजी नाही तिथं कसं खातो तसं घरी खायचं. वाडीमध्ये असा प्रवाह आहे. कसले गोड लागतो अन्न पिठलं भाकरीचा आनंद खावाट घरी सोनं केलं तरी बरोबर लागत नाही. या ठिकाणी आपण बघत होतो की ह्या वारीतल्या गमती जमती असतील, वारकऱ्यांच्या काही मनातील भावना असतील, वारकऱ्यांच्या काही अविस्मरणीय आठवणी असतील. या आपण आठवणी यांच्यासोबत अशाच पद्धतीने आठवणी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. कॅमेरामॅन महेश संतोष.com महाराष्ट्र.